बार्शी पोस्ट ऑफिस जवळ संभाजी ब्रिगेडच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात एकूण 17 मागण्या सरकारकडे करण्यात आल्या। आंदोलनात प्रहार संघटनेच्या संजीवनीताई बानगुडे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, ज्येष्ठ शेतकरी नाना शिंदे, बालाजी डोईफोडे, विकास बरगोले, ज्योतिराम शिंदे, विनोद होनकळस, विक्रम घाटतियाक, अभिजित मोरे, हनुमंत करडे, पांडुरंग घोलप यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशीद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली। 7/12 कोरा करण्याचे आश्वासन विसरला आहात का असा सवाल करत त्यांनी मराठवाड्यातील मुसळधार पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली। संजीवनी बरंगुळे यांनी फडणवीस साहेब, लाडकी बहीण रडते, तिचं कुंकू पुसलं जातंय, लक्ष द्या, अन्यथा तीच रुमन घेऊन दारात उभी राहील असा इशारा दिलाय। आंदोलनादरम्यान निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे यांना रस्त्यावरच बसवून निवेदन देण्यात आले। 5,000 रुपयाची मदत करावी अशी आमची मागणी आहे। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, सरकारनं केंद्रानंच घोषणा केलेली आहे, गोमाता गोमाता गोपाळा ही करा ती करा। परंपरागत हा शेतकरी बांधव आपल्या घरामध्ये शेतामध्ये गोमाता पाळतोय। ज्या पद्धतीनं गोशाळेला अनुदान दिलं जातं त्या पद्धतीनं जे बांधव शेतकरी गावामध्ये गायी पाळतात त्यांना सुद्धा गोवंशाच्या त्याच्या निकषानुसार अनुदान त्यांना मिळावं कायमस्वरूपीचं। आता तर चारा मिळावाच पण कायमस्वरूपीचं मिळावं अशाची त्या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर सरकार एखादी कंपनी उभा करायचं म्हणलं तर त्या कंपनीकडनं तिचं प्रदूषण किती होतं त्याच्यावरती पोल्युशन टॅक्स ठरवती आणि त्यांना झाडं लावा, खाणं करा, बिस्तरण करा असं सांगते, ती कुठं झाडं लावते ती त्या 18 मागण्या आम्ही शासनाकडे पोचवत आहोत। मी या ठिकाणी आजच्या या मोर्चासाठी चक्का जाम आंदोलनासाठी बार्शी तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव असतील, प्रहार संघटना असेल, काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्याचबरोबर आमच्या बौद्ध सामाजिक संघटना असतील, या सर्व संघटना, शेतकरी संघटना आहेत, रघुनाथदादा पाटील असतील, या सर्वांनी या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्या संघटनांचा आभार मानतो। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलं आणि रावसाहेबांकडे मी या ठिकाणी बसून खाली जमिनीवरती शेतकऱ्यांचं निवेदन देतो, त्यांनी ते स्वीकारावं आणि शासनाकडे कळावं अशी मी त्यांना विनंती